सर्वसामान्य मुंबईकरांच्या जनजीवनामध्ये मुंबई महानगरपालिकेसोबत मुंबई अग्निशमन दल एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडत असते। मुंबईमध्ये कुठेही गगनचुंबी इमारतींवरती आग लागू द्या, यामध्ये सर्वाधिक महत्त्वाची भूमिका जी आहे ती अग्निशमन दल करताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच अग्निशमन दलाच्या माध्यमातून एक मोहीम राबवली जाणार आहे आणि संपूर्ण वर्षभर अग्निशमन दलाविषयी आणि अग्निसुरक्षा दलाविषयीची जी जनजागृती मोहीम जी आहे ती मोहीम राबवली जाणार आहे। आणि याच मोहिमेच्या जी वाहन जे आहे त्या वाहनाचं लोकार्पण आज मुंबई भायखळा अग्निशमन दलाच्या कार्यालयामध्ये पार पाडण्यात आलेलं आहे। यामध्ये संपूर्ण इमारतींमध्ये, लहान मुलांच्या शाळांमध्ये, त्याचसोबतच कॉर्पोरेट ऑफिसेस आणि मोठमोठ्या कंपन्यांमध्ये जाऊन ही ती प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत। सर्वसाधारणपणे आग लागल्यानंतर कशा पद्धतीने आपली स्वतःची काळजी घ्यावी या संदर्भातलं जे सर्व प्रात्यक्षिकं जी आहेत ती या व्हॅनच्या माध्यमातून दाखवली जाणार आहेत। आणि संपूर्ण वर्षभर जी आहे ती व्हॅन ठिकठिकाणी जाऊन या अग्निसुरक्षाविषयीची जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळेल। मुंबईमध्ये मोठमोठ्या गगनचुंबी इमारती, त्याचसोबतच छोट्या मोठ्या चाळी ज्या आहेत त्या चाळी अस्तित्वात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि याच्यामध्ये आग लागली तर मोठी कसरत जी आहे ती अग्निशमन दलाला करावी लागते। आणि याच पार्श्वभूमीवरती नागरिकांनी सुरुवातीला नक्की काय काळजी घ्यायची या संदर्भातची ही व्हॅन जी आहे ही व्हॅन संपूर्ण नागरिकांना माहिती देणार आहे। मग यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आग असेल, गॅसचा स्फोट असेल, त्यानंतर कचऱ्याची आग असेल किंवा घरामध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेली आग असेल, या संदर्भातली देखील कशा पद्धतीने काळजी घ्यावी, कशा पद्धतीने प्राथमिक स्वरूपात काळजी घ्यावी याचं प्रात्यक्षिक जे आहे ते स्वतः अग्निशमन दलाचे अधिकारी जे आहेत ते या व्हॅनच्या माध्यमातून दाखवणार आहेत। याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी आग लागते, परंतु लोकांमध्ये जनजागृती नसते, लहान मुलांमध्ये जनजागृती नसते। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आग जी आहे तिचं स्वरूप जे आहे ते मोठ्या प्रमाणात होतं, परंतु याचीच काळजी जी आहे ते अग्निशमन दलाकडून घेतली जाणार आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती व्हॅनचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण वर्षभर जी आहे ती व्हॅन संपूर्ण जनजागृती करताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरामॅन कमलेश डोंगरेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।